तसंही तू इथे आल्यापासून घरी गेलीच नाहीयेस ना. तू जा राज बरोबर. नाही पण नको. म्हणजे मला वाटलं होतं पहिला पगार झाला तेव्हा घरी जावं, तात्यांच्या हातावर सगळा पगार ठेवावा. पण आता तुम्ही मला नवीन जबाबदारी दिली आहे ना. हे बघ कावेरी, तू ऐक माझं. आपण नोकरी का करतो? आपल्या कुटुंबियांसाठी करतो. मग त्यांना जर वेळ देता येत नसेल तर काय उपयोग आहे? तू ऐक माझं, तू राज बरोबर जा. हो ना. हे बघ, तुझ्या ज्या काही जबाबदाऱ्या आहेत ना त्या 4-5 दिवस मी बघेन. मग तू निश्चिंत जा. हा, कॅश सगळी मी जमा करेन. खरंच जाऊ? हो, बिनधास्त जा. खरंच जाऊ मॅडम? हो कावेरी, खरंच जा. राज बरोबर जा. थँक्यू, थँक्यू सो मच. येते. बच्चू, अरे मध्येच एकदम राज चाललाय गुहागरला. कावेरी पण चालली आहे बरोबर. नाही, कावेरी राज बरोबर जाते तेच बरोबर आहे. गेल्या काही दिवसात ना त्या दोघांमध्ये खूप छान मैत्रीचं निर्मळ नातं निर्माण झालंय. राजला जर कळलं ना जे घर त्याला पाडायचंय ते कावेरीच आहे. त्या घरात तिचा जीव अडकलाय, तिच्या आईच्या आठवणी आहेत. ते घर म्हणजे कावेरीचं सर्वस्व आहे. हे जर राजला कळलं ना तर मला वाटतं कदाचित राज ते घर पाडणार नाही. खरंय तुझं. असंच होऊ दे. बरं वैदे, मी निघतो. तिथलं काम आटपलं की लगेच परत ये. ओके? अगं काऊ, इतक्या लवकर आलीस? हो लवकर आले. थांबा थांबा, मी पटकन आले. अरे ही अशी काय आली, काय गेली, काय काय चाललंय हिचं? नाही, काकूंचा काही नेम नाही. कधी बॉम्ब टाकतील सांगता येत नाही. अरे पण थांबायला का सांगितलं? आले आले. चला चला चला. चला. कुठे? कुठे म्हणजे गुहागरला. तुम्ही जाताय ना गुहागरला? हो. मग मी पण येते तुमच्या बरोबर. काय? तुम्ही येत आहे? कशाला? कशाला म्हणजे गुहागर माझं पण गाव आहे. मला पण जायचंय माझ्या घरी. आणि तुम्ही दोघं जाताय ना फिरायला? अगं मी नाही जाते गुहागरला. पण तू तर मला फोनवर म्हणालीस ना की तुम्ही जाताय म्हणून. अगं काऊ, ते आम्ही मस्करी करत होतो. हा एकटाच चाललाय गुहागरला, मी जात नाहीये. वैदेही, अगं असं काय करतेस? तुझ्यामुळे मी ऑफिस मध्ये सांगून आले की मी 4 दिवस नाही येणार आहे म्हणून. ते काही नाही, आता तुम्ही मला गुहागरला न्यायचंच आहे. नाही नाही, बघा मी तुम्हाला कुठेही नेणार नाहीये. तुम्ही तुमचं या बसने. का पण? हो का म्हणजे मला ना प्रवास शांततेत करायची सवय आहे. तुमचं लेक्चर ऐकून घेण्याची अजिबात इच्छा नाहीये माझी. मी काही तुमच्या कानाकडे नगारा वाजवत बसणार नाही आणि मलाही काही हौस नाहीये तुम्हाला लेक्चर द्यायची. वैदेही म्हणाली होती तुम्ही दोघं गुहागरला फिरायला जाताय म्हणून मी ऑफिस मध्ये सांगून 4 दिवसाची सुट्टी टाकून आले. तसंही बरंच आहे ना, तेवढीच तुम्हाला माझी कंपनी मिळेल. मला नकोय तुमची कंपनी, म्हणूनच म्हंटल या तुम्ही बसने. मी बसने येणार नाही. तुम्ही मला फोन करून सांगितलं होतं ना, मी विचारलं होतं का तुम्हाला?
ते काही नाही, मी आता काहीच ऐकणार नाहीये. तुम्ही मला न्यायचं आहे, मी तुमच्या बरोबर येते म्हणजे येते. ओके ठीक आहे, पण ट्रॅव्हल करताना अजिबात माझ्या कानाजवळ कटकट करायची नाहीये, मला त्रास द्यायचा नाही, आधी प्रॉमिस करा. विषय असा आहे ना की खरं तर प्रवासात छान गाणी म्हणायची असतात, छान गप्पा मारायच्या असतात, पण असो, असतात काही माणसं अरसिक. आणि आता अशाच माणसाची साथ लाभली आहे तर काय करणार. नाही ठीक आहे, करेन मी ऍडजस्ट. एकही शब्द बोलणार नाही मी. चला बरं वैदेही, काळजी घे हा तुझी. एकटी असणार आहेस ना घरी. काळजी घे. येते मी जाऊन. हा चला, येताना जरा माझी एक बॅग आणा. ही चला बाय. मी उगाच मगाशी राजला साथ दिली हिची मस्करी करण्यात. घरात एकटी राहणार म्हणून चिडवलं, पण आता मलाच एकटं राहावं लागेल. अरे बस बस, काही नाही. उद्यापासून कावेरी 4 दिवस सुट्टीवर जाते गावाला, त्यामुळे बँकेची कामं सगळी मी बघणार आहे. चालेल ना, मी तुम्हाला सगळे बँक डिटेल्स देतो. हा ते कशाला, माझ्याकडे आहेत सगळे. आधी कामं मीच बघायचो ना. ओके. मी एवढंच सांगायला आलो होतो की तिच्या अकाउंट संदर्भात काही कामं असतील ना तर मला सांग. हा येतो मी. हॅलो. हॅलो सर, एक मोठा प्रॉब्लेम झालाय. काय झालं? कावेरी 4 दिवसासाठी गावी चालली आहे सर, आणि उद्यापासून बच्चू मामा सगळे अकाउंटचं बघणार आहेत. मग असू दे की, काय प्रॉब्लेम काय? असं नाही सर, तुम्ही जो नंबर बदलून दिलाय ती शीट कावेरीच्या कम्प्युटरमध्ये, आणि बच्चू मामाकडे ओरिजिनल शीट आहे. म्हणजे आता बच्चू मामा कॅश भरताना ओरिजिनल अकाउंट मध्ये भरतील, आणि असं रोज रोज आपण अकाउंट बदललं तर बँकेतल्या माणसांना संशय येईल. अरे देवा, मग आता? आता काय, बँकवाल्याने संशय आला तर कावेरीने ज्या अकाउंट मध्ये आज पैसे भरले त्याची तपासणी होईल, आणि बिंग फुटेल आपलं. मी खणलेल्या खड्ड्यात बहुतेक मिस्तर पडणार नाही ना. ओ थांबा 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 थांबा. हो, काय झालं आता? अहो मागे मला ते मावशी बसलेल्या दिसल्या ना, त्यांच्याकडे पेवग्याची भाजी आहे. कसली भाजी? पेवग्याची पेवग्याची. अहो आपल्या शहरात मी किती शोधली पण मला कुठेच मिळाली नाही. मला खूप आवडते पेवग्याची भाजी. थांबा, मी पटकन जाऊन घेऊन येते. थांबा थांबा, अजिबात दरवाजा उघडायचा नाही, अजिबात. का एवढं ओरडायला काय झालं? ओरडू नको नाही तर काय करू. मुंबईहून निघाल्यापासून दर 10 मिनिटांनी गाडी थांबवताय तुम्ही. थांबा थांबा थांबा, ते झाड बघा कसं आहे. थांबा थांबा थांबा, तो पक्षी बघा कसा आहे. थांबा थांबा थांबा, मागे काकी बसल्यात, त्यांच्याकडे छान काहीतरी खायला मिळतंय. अहो आपण गुहागरला चाललोय, पिकनिकला नाही चाललोय. काम आहे माझं, काम. हो हळूहळू, एवढे ओरडून कशाला बोलताय? आणि प्रवास असाच करायचा असतो, छान निसर्ग बघत. मी लहानपणापासून बसने प्रवास करत आले. सतत वाटायचं बस थांबवावी. एखादं असं झाड दिसलं ना छानसं तर त्या झाडाखाली जाऊन बसावं. एखादी नदी दिसली तर त्या नदीच्या पाण्यात पाय बुडवून बसावं थोडा वेळ. आज मी पहिल्यांदा गाडीने प्रवास करते ना, मग मी गाडी थांबवणारच ना. आपण जर असंच करत राहिलो ना काकू, तर आपल्याला गुहागरला पोचायला किमान 3 दिवस लागतील. 3 दिवस. त्यात तुम्ही मला गाडीही थांबवू देत नाहीये, ते आधीच दरवाजा उघडताय. ते काही नाही, यापुढे आता गाडीत अजिबात बडबड करायची नाही. हा, शांत बसायचं. तुम्ही तसं मला मुंबईहून निघताना प्रॉमिस केला होता की अजिबात बडबड करणार नाही म्हणून. नाही, मी बडबड करणार. मी गाडी थांबवायला लावणार आणि मी दार पण उघडणार.